नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। ज्याप्रमाणे आपण पाठच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की सिडको आणि म्हाडाच्या साठी मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे कंबाईन। त्याच्यामध्ये आपण पूर्ण डिटेल्स समजून घेऊया। तर आजचा हा आपला व्हिडिओ त्याच रिलेटेड आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जे कोणी फॉर्म भरणारे आहेत की ज्यांना घराची खरंच गरज आहे, हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे। पूर्णपणे प्रॉपरली गोष्टी सगळ्या बघा। ऑलरेडी आपण सेपरेट व्हिडिओज बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये डिटेलिंग सुद्धा मी सांगितलेली आहे। तरी पण आजचा हा स्पेशल व्हिडिओ यासाठीच आहे कारण आता लवकरच लॉटरी येणार आहे, दोन्ही लॉटरीज येणार आहेत। ते आपण बघूया कधी आहे, कारण ज्याप्रमाणे आपल्याला अपेक्षित डेट्स भेटलेल्या आहेत त्याप्रमाणे ते आल्या तर अतिउत्तम। तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एकच विनंती आहे की चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या मी नक्की हेल्प करेन तुम्हाला। तुमचा जो फ्लॅट आहे तो प्रॉपरली एक प्रोसेस करून नक्की मी तुम्हाला ती हेल्प करेन। तर जाऊया आपल्या या व्हिडिओकडे। तर सिडको आणि म्हाडा हे ज्या प्रकारे आता लॉटरीज घेऊन येणार आहेत, टोटल 35,000 घरांची लॉटरी आहे। त्यातली जी 22,000 घरं आहेत ती सिडकोसाठी आहेत, जी जूनच्या महिन्याअखेरीस येतील। प्रोबॅबली असं सुद्धा होईल की लॉटरी जी असेल ती जुलैपर्यंत चालू राहील आणि त्याचा जो लॉटरीचे जो रिझल्ट असेल तो माइट बी सप्टेंबर, म्हणजे गणपती पण नाही पण त्याच्या अगोदरच ऑगस्टमध्ये वगैरे आपल्याला भेटेल। त्याचप्रमाणे म्हाडाचं सुद्धा, ज्याप्रमाणे म्हाडाने सुद्धा सांगितलेलं आहेत, पण म्हाडाचे जे फेजेस आहेत ते वेगवेगळे आहेत। ज्याप्रमाणे त्यांनी ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली आणि कोकण रिजनसह जे घेऊन येत आहेत, तर त्या टोटल मिळून 13,000 लॉटरीज आहेत। त्यातल्या 5,000 आपल्याला माहितीच आहेत ठाण्यामध्ये आहेत, टोटल ठाणा कल्याण मिळून वगैरे। त्याच्या व्यतिरिक्त अजून 2-2.5 आहेत। तर अशा टोटल मिळून 13,000 घरं आहेत। म्हाडाच्या लॉटरीसाठी आपण वाट बघतोय की कधी आपल्याला डिटेल्स भेटतील, कारण माझ्या मते जे फ्लॅट्स आहेत ते एकंदरीत जुलै किंवा ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल लॉटरी येईल तेव्हा। कारण त्यांनी सुद्धा जे प्लॅन केले की दिवाळीच्या अगोदर 5,000 घरांसाठी जी लॉटरी येणार आहे ती त्याच्यामध्ये समजेल की ती लवकरच येण्याचे चान्सेस आहेत। सो एकंदरीत या गोष्टी आपण समजून घेणार आहोत, कसं आहे, काय आहे, कोणता प्रोसेस आहे। या गोष्टी मी वारंवार यासाठी सांगतोय की भरपूर जण जे आहेत ती घाई करतात जेव्हा लॉटरी निघते तेव्हा। सो अजूनही लॉटरीसाठी वेळ आहे, तर त्या अगोदर तुमचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते प्रॉपरली करून घ्या। म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय की ह्याच्यावरून तुम्हाला समजेल की एकंदरीत काय सिनेरिओ आहे, कशा गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगेल। मी ऑलरेडी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला आहे 35,000 फ्लॅट्सचा, जो कसा असणार आहे। सिडकोचा आहे तो वाशी, जुईनगर, नंतर खारघर आहे, तळोजा आहे, द्रोणागिरी आहे, या ठिकाणी आहे। ओके। आणि म्हाडाचे जे आहेत 13,000 फ्लॅट्स आहेत ते मुंबईच्या इतर भागांमध्ये असणार आहेत। त्याच्यामध्ये मुंबई आहे, ठाणे आहे, कल्याण, डोंबिवली आहे। ओके। आणि पुणे आणि कोकण रिजनसाठी जे त्यांचे वेगळे येतील त्याबद्दल आपल्याला डिटेल समजतील। तर एकंदरीत हा जो प्रोसेस आहे तो आहे। आता आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो सांगतोय मी, हा जस्ट एक ओव्हरव्ह्यू देतोय। ह्याच्यामध्ये चेंजेस पण होतील आणि आम्ही कंबाईनच सांगतोय तुम्हाला सिडको आणि म्हाडासाठी। तर ईडब्ल्यूए साठी अप टू 25,000 तुमची महिन्याची सॅलरी हवी आहे। LIG साठी 25,000 ते 50,000, MIG साठी 50,000 ते 75,000 आणि जे हाय इन्कम ग्रुप जे आहेत HI जे आहेत ते आहेत 75,000 प्लस। एकंदरीत हे अपेक्षित सांगतोय मी, ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात। सो ही गोष्ट लक्षात ठेवा की मिनिमम या रेंजमध्ये तरी असतीलच, जर काही पाठीपुढे झालं तर आपल्याला कळेल। त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते तुम्ही रेडी ठेवा। ज्या प्रकारे प्रोसेस आहे, पाठचे पण माझे व्हिडिओज बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे। प्लस तुमचं आधार, पॅन कार्ड, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे। डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं 15 इयर्स महाराष्ट्रामध्ये वास्तव्य जे केलं तुम्ही त्याचा एक पुरावा असतो, तर तो नक्की तुम्ही लक्षात ठेवा। आता जाऊया आपण ऍप्लिकेशन प्रोसेसकडे। सिडकोचं ऍप्लिकेशन प्रोसेस, म्हाडाचं ऍप्लिकेशन प्रोसेस साईड बाय साईड तुम्हाला इथे दिसेल सुद्धा, तुम्ही जाऊन चेक पण करू शकता। तुम्ही सिडकोच्या साईटवरती जावा, रजिस्टर करा तुमच्या आधार, मोबाईल, OTP थ्रू, नंतर फ्लॅट
प्रेफरन्सेस करा, अपलोड डॉक्युमेंट जे आहेत ते तुमचे प्रॉपरली असले पाहिजेत. ओके, एकदा डॉक्युमेंट्स ऍक्सेप्ट केले मग ते EMD रजिस्ट्रेशन फीज त्यासाठी येतं. मग ऍप्लिकेशन सबमिट करायचं, मग डाउनलोड करा ऍप्लिकेशन ID. ठीक आहे, आणि EMD आणि रजिस्ट्रेशन फी हे वेळेत भरण्याचं महत्त्व जाणून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही लेट करू नका. तर ही गोष्ट आहे सिडकोसाठी. आता म्हाडाचा ऍप्लिकेशन प्रोसेस पण सिम्प्लिफाईडच आहे. तुम्ही lottery.mahada.government.in वरती जा, अकाउंट क्रिएट करा, तुमचं स्कीम सिलेक्ट करा, मुंबई, ठाणे, पुणे, कोणती कोणती आहे. तुमच्या डॉक्युमेंट्स आहेत त्या अपलोड करा, आधार आणि पॅन आणि इन्कम प्रूफ, आणि तुमचा OTP एक क्रिएट होईल. मोबाईल नंबर जो द्याल तो प्रॉपरली द्या, जीमेल ID द्याल तो प्रॉपरली द्या, EMD अमाऊंट पे करा, नंतर सबमिट करा आणि डाउनलोड कन्फर्मेशन करा. ठीक आहे, तर प्रोसेस हा असाच असतो, त्याच्यामध्ये काय असं वेगळं नाहीये. आता ज्या की डेट्स आहेत ह्या एक्सपेक्टेड आहेत. पहिलंच सांगतो क्लिअर की या सर्व तारखा अंदाजे आहेत. नोटिफिकेशन नंतर कन्फर्म होईल की याच डेट प्रमाणे आहेत की नाही आहेत. तर सिडकोची जी रजिस्ट्रेशन डेट आहे ती लास्ट वीक ऑफ जून पासून चालू होईल. जी लास्ट डेट असेल एक्सपेक्टेड 31 जुलैपर्यंत असेल, आणि लॉटरी जो ड्रॉ होईल माइट बी असेल बिफोर गणेशोत्सव होईल किंवा त्याच्या अगोदर सुद्धा होऊ शकतो. प्रोबॅबली बिफोर गणेशोत्सव आपण पकडून जाऊया. म्हाडाचं एक्सपेक्टेड आहे फर्स्ट वीक ऑफ और सेकंड वीक ऑफ जुलैमध्ये. 15 ऑगस्ट नंतर त्यांचा लास्ट डेट असेल, आणि जो ड्रॉ असेल तो मिड ऑफ सप्टेंबर, म्हणजे गणपतीच्या नंतर आणि जेव्हा आपला दसरा किंवा नवरात्री वगैरे येते त्या मंथमध्ये येण्याची शक्यता आहे. प्राइस रेंज आणि हे सबसिडीचं. ओके, प्राइस रेंज आहे ती सिडको फ्लॅट प्राइस आहे 12 लाख ते 75 लाख. हे मी लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे की सिडकोची जी फ्लॅट प्राइस आहे ती 12 लाख ते 75 लाख. 12 लाख कमीच बोलतोय, पण ती 25 लाख ते 75 लाख पर्यंत असेल. कारण माझ्या मते आता 12 लाख पर्यंत नसणार आहे. सो माइट बी तिथे काही कन्फ्युजन असेल. सेम थिंग म्हाडाची जी आहे त्याचं पण तसंच असेल, एक 22 ते 70 लाख किंवा जास्त, डिपेंड्स ऑन कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण घेतोय. EWS मध्ये घेतोय, LIG मध्ये घेतोय, MIG मध्ये घेतोय, HIG मध्ये घेतोय, त्या रेंज प्रमाणे, त्या कॅटेगरी प्रमाणे आणि जो फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे त्याप्रमाणे रेंज इथे डिसाईड करतील. आणि तुमची जी PMAY सबसिडी आहे ती तर सगळ्यांनाच माहिती आहे 2.67 लाख आहे. तर सबसिडी ह्या दोन्ही ठिकाणी ऑफर होतात, म्हाडामध्ये सुद्धा आणि सिडकोमध्ये. आणि जे ह्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो होम लोनसाठी. ठीक आहे, त्याच्यावरती वेगळा बनवेन मी जेव्हा प्रॉपरली सगळे निघतील तेव्हा. तर आता पुढचा जो आहे तो आपण आपले चान्सेस कसे इन्क्रीज करू शकतो लॉटरी लागण्यासाठी. आय नो की थोडा लकचा प्रश्न आहे, बट ही गोष्ट आहे की जर तुमचे डॉक्युमेंटेशन प्रॉपर असेल ना तर तुम्हाला लॉटरी लागण्याचे चान्सेस 100% होतात. फर्स्टली अप्लाय फॉर लेस पॉप्युलर लोकेशन्स. ठीक आहे, जिथे सगळे अप्लाय करताय तिथे तुम्ही अप्लाय केलं की रिजेक्शन होण्याचे चान्सेस असतात किंवा तिथून ते मूव्ह करतात दुसरीकडे. मी सिडकोचं सांगतोय, जिथे भरपूर जणांचं झालेलं की त्यांनी टाकलेलं वेगळं सेंटर, लागलं वेगळं सेंटर. तर जेव्हा पण तुम्ही बघाल सगळ्या गोष्टी तेव्हा किती ठिकाणी किती घरं आहेत, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती घरं आहेत ते सगळं बघा तुम्ही, आणि त्या प्रकारे ऍप्लिकेशन लवकरात लवकर भरून ठेवा. अपलोड तुमच्या डॉक्युमेंट्स असतात त्या क्लीन आणि क्लिअर डॉक्युमेंट्स सगळे अपलोड करा. कोणतीही अशी डॉक्युमेंट अपलोड करू नका ज्याच्याने तुमचे जो ऍप्लिकेशन आहे ते रिजेक्ट होईल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अजून एक आहे की जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी कराल, प्रॉपरली डॉक्युमेंटेशन अपलोड कराल, तर माइट बी असं पण होईल की जे तुमचे रिलेटिव्ह वगैरे असतील हे जर ऍप्लिकेबल असेल किंवा एलिजिबल असेल तरच आपण करू शकतो. ठीक आहे, डिफरंट फॅमिली मेंबर्ससाठी. तर या टिप्स तुम्ही फॉलो करा, या गोष्टी फॉलो करा पर्टिक्युलरली. जर ह्याच्यामुळे मी असं नाही बोलत की तुमचं 100% लागेलच करून, बट चान्सेस आहेत ते प्रॉपरली आहेत, चांगल्या प्रकारे लागू शकतं. आता आपण कंपॅरिझन नाही करत आहे, जस्ट एक मी सांगतोय सिडकोचं कसं आहे. सिडको हे
काय बोलतात जे प्रोजेक्ट आहेत ते जास्त नवीन शहरामध्ये आहेत. म्हणजे आता जे सिडको सिटीज डेव्हलप करतायत वगैरे तिकडे आहेत. पण जर बघितलं तुम्ही पॅटर्न म्हाडासाठी त्यांचा ऑलरेडी जी सबर्बन्स आहेत जे ऑलरेडी प्रोग्रेस झालेले आहेत, ॲक्टिव्ह आहेत प्रॉपरली, सगळ्या गोष्टी तिकडे आजूबाजू घडलेल्या आहेत, प्रॉपर सगळं हॉस्पिटल्स आहेत, बँक्स आहेत, नंतर काय बोलतात बाकी सगळ्या रेसिडेन्शियल गोष्टी आहेत त्या आहेत. तर सगळ्या सुखसोयी प्रॉपरली आहेत अशा ठिकाणी ते बघतात. आता भरपूर जणांचे FAQs असतात, म्हणजे फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स असतात, तेही मी इथेच डिस्कस करू शकतो त्या गोष्टी. जर NRI अप्लाय करू शकतात की नाही, तर NRI अर्ज करू शकत नाहीत जर त्यांचं जे डोमिसाईल आहे 15 इयर्सचं ते महाराष्ट्रातलं डोमिसाईल नसेल, 15 वर्ष महाराष्ट्रात राहिलेलं. EMD रिफंडेबल आहे की नाही, आहे. जर तुम्ही सिलेक्ट नाही झाला तर तुमचा EMD रिफंडेबल आहे. आणि काही जणांचा प्रश्न असतो की कॅन आय सेल द फ्लॅट इमिजिएटली, तर यासाठी रिसेलसाठी सगळा डिफरंट प्रोसेस आहे. तो इथे डिस्कस करण्यापेक्षा माझ्या मते तो आपण नंतर डिस्कस करूया. नॉर्मली 5 ते 10 वर्ष लागतात म्हाडाचा सिडकोचा फ्लॅट सेल करण्यासाठी, रिसेल करण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी होत्या. माझी एकच विनंती आहे की जर जी लोक मनापासून ज्यांना घर हवं आहे, ज्यांचं घर नाही आहे, ज्यांना नवीन घर हवं आहे, त्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्ही प्रॉपरली तयार करून ठेवा. काही त्याच्यामध्ये लॅप्सेस नका आणून देऊ. डॉक्युमेंट्स प्रॉपर ठेवा जे पण आहे तुमचं. बेसिकली याच्यामध्ये 5 ते 6 डॉक्युमेंट्स आहेत, त्या भरपूर इम्पॉर्टंट आहे. पहिलं तुमचं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्रातलं 15 वर्षाचं, 15 वर्षापेक्षा जास्त किंवा 15 वर्षापर्यंत तुम्ही राहिलेले पाहिजेत. नसेल आता जे जुनं असेल त्याचं ऑनलाईनमध्ये आत्ताच अप्लाय करून घ्या, म्हणजे तुम्हाला 1 महिन्याच्या आतच ते भेटेल. सेकंड तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे, ठीक आहे. आताच्या प्रकारे 24-25 अशा प्रकारे ते लागेल. इन्कम सर्टिफिकेट घ्या. तहसीलदारकडून सुद्धा तुम्ही करून आणू शकता. तुमचं जे लोकॅलिटीमध्ये तहसीलदारचं ऑफिस असेल तिकडून आणू शकता. तुमचं पॅन कार्ड झालं, तुमचं आधार कार्ड, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचा मोबाईल नंबर प्रॉपरली द्या. तुमचा जीमेल ID जो प्रॉपरली वर्किंग आहे, ज्याच्यावरती मेल्स येतात, जिथे मेल्स चालू आहेत तो बंद नाही आहे, असा ईमेल ID तिथे अप्लाय करताना टाका. बाकी साऱ्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही कोणाबद्दलचं काय अप्लाय करताय, काय करताय, त्या सगळ्या गोष्टी, फिमेल्स असतील फिमेल्ससाठी पण तीच गोष्ट आहे. तुम्ही डॉक्युमेंट्स प्रॉपरली अप्लाय करा. जेव्हा काही असेल तेव्हा त्या गोष्टी प्रॉपरली करा, म्हणजे तुमचे घर लागण्याचे चान्सेस 100% पर्यंत तरी जातील. डॉक्युमेंट जर आपली रिजेक्ट झाली तर नॉर्मली आपला चान्स सगळा निघून जातो, ठीक आहे. मग परत पुढच्या लॉटरीमध्ये तुम्हाला संधी भेटेल. सो बेटर की आत्तापासूनच तयारीला लागा. प्रॉपरली सगळ्या डॉक्युमेंट्स अपलोड करा. काही हवं असेल तुम्हाला तर मला पिंग करा, मी सांगेन. माझा इंस्टाग्रामचा ID पण देऊन ठेवतो इथे. थोडा वेळ लागतो कारण कधी कधी मी नाही सध्या बघत होतो, तर आता तुम्ही मला करू शकता तर मी तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय देईन. तर याच सगळ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या की एकंदरीत हा व्हिडिओ कंबाईंड व्हिडिओ यासाठी बनवला की जो डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे, जो फ्लॅटचा पार्ट आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते कुठे फार जवळजवळ असंच आहे. थोडा कुठे कॉस्टिंगचा फरक होतो, कार्पेट एरियाचा फरक होतो, नंतर सबर्बन्स वेगवेगळे आहेत. बाकी म्हाडा सिडको प्रोसेस ऑलमोस्ट सेमच आहे. डॉक्युमेंट्स सगळे सेमच लागतात, प्रॉपर डॉक्युमेंट्स लागतात, लिगली डॉक्युमेंट्स लागतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, काही इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली असेल, तर परत एकच विनंती की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे स्मार्ट लाईफ विथ अतुल. तुमचे क्वेश्चन्स असतील ते कमेंट्समध्ये ड्रॉप करा, पर्सनली मी रिप्लाय करेन. पुढचा जर तुम्हाला कोणता असा टॉपिक हवा असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवूया. सो असं नाही आहे की कोणीही असेल ज्याला हवं असेल, ज्याला माहिती नसेल अजूनपर्यंत, तुम्ही ड्रॉप करा एक कमेंट, मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. म्हणजे तुम्हाला सुद्धा प्रॉपरली गाईड करेन मी. एकच विनंती आहे, तुमचं जे घराचं स्वप्न आहे ते जवळ आहे, त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर प्रोसेस माहिती पडला पाहिजे, तोच मी तुम्हाला सांगेन. त्यामुळेच
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना गरज आहे, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना शेअर करा. ते लोकसुद्धा बघू शकतात. सबस्क्राईब करणं हे कंपल्शन नाही आहे, बट व्हिडिओमधून जर काही इन्फॉर्मेशन असेल जी तुम्हाला प्रॉपरली भेटत असेल तर एक सबस्क्राईब तुम्ही करू शकता. आपण असेच चांगले नवीन व्हिडिओ घेऊन लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत सगळ्यांचं धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. आपण पुन्हा भेटूया अजून एक चांगला आणि नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळ्यांचं धन्यवाद.